आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सातारोडमध्ये वालचंदनगर इंडस्ट्रीज फाउंड्री डिव्हिजन पुनश्च सुरू, कामगारांना मोठा दिलासा। सातारोड तालुका कोरेगाव येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज फाउंड्री डिव्हिजन मागील 8 महिन्यांपासून बंद असल्याने शेकडो कामगारांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला होता। उद्योग ठप्प पडल्याने परिसरातील आर्थिक घडी कोलमडली होती। कामगारांच्या अडचणी वाढत असताना ही गंभीर स्थिती ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी तात्काळ पुढाकार घेत समस्येवर उपाय शोधला आणि सोमवारी सकाळी 10 वाजता कंपनी सुरू करण्यात आली। आमदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी प्रशासन, कामगार प्रतिनिधी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत सलग बैठका घेण्यात आल्या। या चर्चांमधून कंपनीसमोरील आर्थिक अडथळे, तांत्रिक समस्या आणि व्यवस्थापनातील विविध अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला। प्रत्येक घटकाला प्राधान्य देत त्यावर व्यवहार्य उपाययोजना निश्चित करण्यात आल्या। सातत्यपूर्ण संवाद, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर अखेर कंपनीची अडचण दूर करून उद्योग पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे। वालचंदनगर फाउंड्री डिव्हिजन सातारोड येथे 50 कामगारांच्या उपस्थितीमध्ये उत्पादन कार्याची नव्याने सुरुवात करण्यात आली। कारखान्याचे दरवाजे पुन्हा उघडताच कामगारांच्या चेहऱ्यावर उत्साहाची लहर होती। आमदार शशिकांत शिंदे यांनी उद्योग पुनरुज्जीवनाकडे केलेला हा पुढाकार स्थानिक अर्थव्यवस्थेला नवचैतन्य देणारा ठरला आहे। कारखाना पुन्हा सुरू होणे म्हणजे परिसरातील रोजगार स्थैर्य आणि विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले। रहमतपूरमध्ये महायुतीत उभी फूट, भाजपच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र। महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि ऐतिहासिक रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये मेळ न बसल्याने मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी हातमिळवणी करून भाजप विरुद्ध संयुक्तपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय सोमवारी दुपारी संयुक्त बैठकीत जाहीर केला। माजी नगराध्यक्ष वासुदेव माने आणि सुनील माने यांनी दुपारी 1 वाजता झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय जाहीर करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले। महायुतीमध्ये बेनाव सुरू असतानाच अलीकडेच सुनील माने यांनी शरद पवार गटाला रामराम करून अजित पवार गटात प्रवेश केल्याने निवडणुकीत नवी रंगत आली होती। या नव्या समीकरणाला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा कंदील दिल्याचे वासुदेव माने यांनी स्पष्ट केले। रविवारी सायंकाळी या आघाडीला अधिकृत मान्यता मिळाल्याचेही त्यांनी सांगितले। रहमतपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, कुणाला जिरवण्यासाठी नाही, असा स्पष्ट संदेश देत सुनील माने आणि वासुदेव माने यांनी कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण केली। वासुदेव माने यांनी 2012 साली घडवलेल्या राजकीय चमत्काराची आठवण करून देत 13 वर्षानंतर पुन्हा 30 वेळ 30 तारीख आणि तोच महिना आला आहे। रहमतपुरात 20 विरुद्ध 0 असे सत्ताकारण होणार असा विश्वास व्यक्त केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अधिकच आव्हानात्मक बनली आहे। रहमतपूरमधील हे नवे राजकीय समीकरण आगामी निवडणुकीत कोणते चित्र रंगवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। भविष्यातल्या विजयाची नांदी आहे। आपण तर 100% 20-0 करणारच आहोत। त्याच्यामध्ये मी कुठं रक्तात कमी पडणार, कारण ज्या वेळेला 17-0 आम्ही 2012ला केलं, तोच महिना, तोच दिवस, तोच मतदानाचा दिवस आत्ता सुद्धा आहे। त्याच्यामुळे भैयांच्या पाठीमागं उभं राहण्याची ताकद आपण सगळ्यांनी एक क्षण सुद्धा वाया न घालवता आपल्याला नगरपालिकेमध्ये चांगल्या विचाराची माणसं पाठवून, कारण वर अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे आहेत, खाली नितीन काका आहेत, मकरंदाबा आहेत, माझ्या मागे शंभूराजे आहेत। आपण कुठं कमी नाही, भले आमदार आपल्या विचाराचे नसतील, पण ह्या नगरीचा उर्वरित विकास जो भैयांच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये आहे, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघं जीवाचं रान करू एवढा शब्द देतो आणि थांबतो। पद्धतीनं कसं करता येईल त्या ठिकाणी सर्वांचं, मी ज्या ज्या माणसांनी मोठे मन दाखवलं त्या माणसांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो। पवारसाहेब, नक्की त्या ठिकाणी तुम्ही जो त्याग केला, शेवटी जो पायाचा दगड आहे त्याच दगडाला कळसाचा दगड आहे, कळसाच्या दगडापेक्षा पायाच्या दगडाला खूप मोठी किंमत आहे। पायाचा दगड नसता तर कळस उभा राहिला नसता। ज्ञानेंद्रातला पाया तुका झाला शिकस आपण म्हणतो आपल्या भागवत धर्मामध्ये, म्हणजे पायाच्या दगडाला तेवढीच किंमत आहे। या पार्टीच्या विजयामध्ये तुम्ही सगळ्यांनी मोठं चांगलं काम करताय। निश्चित मला खात्री आहे की आपण कुणावरही टीका करायची नाही, कुणालाही काय, शेवटी राजकारणामध्ये मतभेद असतात, मनभेद नकोत। फलटणमध्ये महायुतीत मिठाचा खडा, शिवसेना विरुद्ध भाजप अशी होणार थेट लढत। श्रीमंत अनिकेत राजे आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष पदासाठी आमने सामने।
फलटण नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या वतीने तर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव श्रीमंत अनिकेत राजे यांनी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। एकूणच शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत फलटणमध्ये पाहावयास मिळणार आहे। फलटणमध्ये राजे गट विरुद्ध माजी खासदार गट हा उभा लढा कायम असून लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता नगरपालिका निवडणुकीत दोन्हीही गट समोरासमोर आले आहे। श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेच्या वतीने निवडणूक मैदानात उडी घेतली आहे, तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करत असताना दोन्ही उमेदवार आमने-सामने आले होते। दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले। सोमवारी सकाळी 11:30 वाजता राजकारणात शांतपणे पण निर्णायक अशी मोठी घडामोड झाली। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या दिलीपसिंह भोसले यांनी माघार घेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्ष पदासाठी समर्थन दिले आहे। माजी खासदार रणजितसिंह आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच भाजप प्रवेशानंतर नव्याने सक्रिय झालेले दिलीपसिंह भोसले यांचे मनोमिलन झाले असून आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली। भाजप राष्ट्रवादी यांचे आभार। आज गेले महिना 2 महिने झाले आम्ही या मतदारसंघामध्ये फलटण शहरामध्ये फिरतोय। फलटण शहरातील प्रश्न आम्ही आताची जे प्रशासकीय पिरियड मधले जे काही अडचणी आहेत आणि समजून घेतलेले। मी पूर्वी विरोधी पक्ष नेते फलटण नगर परिषद म्हणून काम पाहिलेले। फलटण शहरातल्या नागरिकांना काय अपेक्षित आहे हे मी आता आहे। त्यामुळे फलटण मधल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा अधिकार आणि ते जे मत देणार आहेत त्या मताचा पुरेपूर नगरपालिकेकडनं त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये ज्या काही नगरपालिकेच्या मदत सहयोग लागणार आहे तो सहयोग आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे, त्यांनी मला ही संधी दिली। कारण आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवत आहोत। एवढंच बोलेन की मला ही संधी दिली त्या संधीचे मी सोनं करतो आणि ज्या काही फलटणकरांच्या अपेक्षा असतील त्या सगळ्या मी पूर्ण। कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मुद्दे काय असणार आहेत इलेक्शनमध्ये सध्याचे? आमचे मुद्दे प्रायमरीली रस्ते असणार आहेत, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने बागांचा एक मुद्दा आहे। त्याच्यापुढे आमचा लॉंग टर्म गोल असणार आहे की फलटणची महानगरपालिका कशी बनावी, त्या प्रकारे त्या गोलच्याकडे बघायला त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करायचं। गोगावलेवाडी रेल्वे मार्गावरील संशयित मृत्यू पॅन्थर विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पारधी समाजाचे उपोषण सुरू। कोरेगाव तालुक्यातील गोगावलेवाडी परिसरात पारधी समाजातील किरण आशीर्वाद पवार याचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे। हा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचा ठाम संशय व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत असून सोमवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। पॅन्थर विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू असून मृताच्या पत्नी अर्चना पवार यांनी माझ्या पतीची निर्दय हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप केला आहे। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी रात्री उशिरा 8:30 वाजता उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली, मात्र चर्चेअंतीही कोणताही मार्ग निघू शकला नाही। समाधानकारक निर्णय न झाल्याने उपोषण सुरूच ठेवण्यात आले आहे। दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा उपोषण करण्याचा इशारा पारधी समाजाने दिला आहे। मयत किरण पवार हा दिनांक 9 रोजी मयत झाला। त्याला अगोदर नागडा उघडा करून मारला, त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता। जर रेल्वे खाली बॉडी गावली तर काहीतरी कपडा पाहिजे लागला। समजा हात तुटला असेल त्याच्या पूर्ण बाह्या तिथं पाहिजे होते। आज हा माझा पारधी कुटुंब, आज त्याची महिलाची पत्नी 4 महिन्याचे गरोदर आहे, 5 पोरं घेऊन इथं सर्व ठिया मांडलाय। तिची शेरड
संपूर्ण घर कुटुंब आज DYSP ऑफिस कोरेगाव इथे न्यायासाठी बसलेली आहे. आज इथंच जेवण आणि इथंच मुक्काम. आताच 5 पोलीस स्टेशनचे साहेब आले होते. 5 दिवसाची मुदत मागत होते, पण ॲट्रॉसिटी कायदाच असा आहे, त्वरित घेतला पाहिजे. आज मुदत मागून काय चौकशी करणार? एकतर गेला तो गेला. आज ह्या मैताच्या पत्नीचं सांगणं आहे 2 दिवसापूर्वी मारलं, नागडा उघडा करून पालात पुसून. आज जर मैताची पत्नी सांगते जागा घेतल्यापासून यांचा अन्याय चालला, मग ॲट्रॉसिटी टाकाय. जर पोलीस अधिकारी थांबत असतील तर मी पॅन्थर विश्वास मोरे म्हणून सांगतो, हे तरी काय नाही. आज DYSP ऑफिस समोर असं मरण उपोषण चालू आहे. चूल पेटून इथं जेवण बनवणं चालू. मी न्यायीपेक्षा आझाद मैदान असू किंवा जंतर मंतर असू इथपर्यंत हा पारधी बांधव घेऊन जाईल. नाही न्याय भेटला त्वरित 302 आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल नाही झाला तर मी इथला ठिय्या उचलून सर्व पारधी बांधव रेल्वेनी प्रवास करून जंतर मंतर किंवा आझाद मैदानला नेल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र. किरण पवार, राहणार गोगलवाडी, पाटलाचा सरपंचाचा. हे सारखं आम्हाला येऊन घरात घुसून हाणमार करायचं, उघडं करून पण आमच्या मालकाला ह्यांना लय मारलं. कोरेगाव एसटी आगारात वेळेच्या शिस्तीचा आदर्श. वरिष्ठ कार्यालयाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी. सर्व फेऱ्या वेळेत मार्गस्थ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व आगारांमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या फेरीपासूनच वेळेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या परिपत्रकाचा कोरेगाव आगारात प्रभावी परिणाम दिसून आला असून सोमवारी पहाटे 5:30 वाजल्यापासून संपूर्ण कर्मचारी वर्ग प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज दिसला. आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांनी 5:30 वाजल्यापासूनच आगारात तळ ठोकून संपूर्ण कामकाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. प्रत्येक बस ठरलेल्या वेळी मार्गस्थ होते याची त्यांनी काटेकोर दक्षता घेतली. वाहतूक नियंत्रक संतोष कदम यांनी ध्वनिवर्धकाद्वारे प्रवाशांना वेळेवर माहिती देत बस सुटण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली, ज्यामुळे प्रवाशांचा होणारा गोंधळ टळला आणि बसेस वेळेत निघाल्याने त्यांचे समाधानही वाढले. परिपत्रकानुसार बस सुटण्याआधी चालक वाहकांची उपस्थिती, बस स्वच्छता, तांत्रिक बाबी तसेच उशीर होण्याची संभाव्य कारणे तपासण्याबाबत आदेश देण्यात आले होते. कोरेगाव आगारात याची प्रभावी अंमलबजावणी करत सर्व फेऱ्या वेळेवर मार्गस्थ करण्यात यश आले आहे. प्रवासी सेवा सुधारण्याचा हा उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार करणे आवश्यक असून वेळेच्या शिस्तीमुळे एसटी सेवांवरील प्रवाशांचा विश्वास अधिक वाढण्यास मदत होणार आहे. कोरेगाव सातारा पुणे स्वर्गे ज्या प्रवाशांचं रिझर्वेशन असेल अशा प्रवाशांनी वर्तमान 83 मधून प्रवास करावा. वर्तमान 83 कोरेगाव सातारा पुणे स्वर्गे